असं आहे की जे मी पण अनुभवलंय आणि भरपूर सारे माझ्या वयाचे मुलं किंवा आता शाळेतली मुलं पण की कंपॅरिझन करतात की बघ त्याला एवढे पर्सेंटेज पडले, तो असा करतोय, तो हे काम करतोय. तर हे कंपॅरिझन पॅरेंट्सनी केलं पाहिजे का? त्याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत, गुड कंपॅरिझन, बॅड कंपॅरिझन. मग ते कसं मॅनेज केलं पाहिजे? बघा इथे कंपॅरिझन आता आपण आपल्यापासून सुरुवात करू. मी इथे खूप छान उदाहरण नेहमी माझ्या पालकांना देत असते की लेट्स से तुम्ही ऑफिसमध्ये जॉब करता, ठीक आहे, आणि तुमच्या बॉसने सांगितलं की ते हे तू छान नाही केलं आहे, बघ त्याने छान केलं आहे, तर हाऊ डू यू फील? तुम्हाला कसं वाटतं? तिकडेच त्यांना त्यांचं उत्तर मिळतं. इथे लेडीज असतील, हाऊसवाईफ असतील, तर त्यांना सांगते तुमच्या सासूबाईंनी म्हणा किंवा तुमच्या नवऱ्याने म्हटलं की हे छान नाही झालेलं आहे, त्यांना चांगलं येतं, तुला येत नाही, किंवा तुम्ही दिवसभर काम केलेलं आहे, ठीक आहे, आणि नवरा घरी आला आणि एखादी गोष्ट राहून गेली किंवा भाजीत मीठ कमी आहे, जर त्यांनी आरडाओरडा केला किंवा असं काहीतरी केलं, तेव्हा तुम्ही काय होतात, खचून जातात, बरोबर आहे. पण त्याच जागी जर बॉसनेही म्हणजे त्या माणसाचं कौतुक केलं तर त्यांना एक एन्करेजमेंट मिळते, बरोबर आहे. आणि सेम वे नवऱ्याने जर बायकोचं कौतुक केलं तर ठीक आहे, भाजीत मीठच कमी झाले पण छान आहे. होतं कसं, बॉसने कौतुक केल्यामुळे पहिल्या केसमध्ये दुसऱ्या दिवशी अजून खूप छान क्वालिटी काम होतं, राईट. क्वांटिटी नाही म्हणणार मी, क्वालिटी म्हणेन. आणि जेव्हा नवरा बायकोला अप्रिशिएट करतो, कौतुक करतो, सपोर्ट देऊन, ठीक आहे मीठच कमी झालं ना, आपण घेऊ, पण भाजी छान झाली आहे, त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्या बाईला खूप उमेद येते काम करायची की नाही मला अजून छान भाजी बनवायची, अजून चांगली होते. पण ह्या केसमध्ये जर नाही झालं तर तिथे काय होईल, त्याला वाटेल बॉस खूप खडूस आहे, मला नाही करायचं आहे, आणि वाटेल की मी नवऱ्यासाठी मुलांसाठी एवढं करते तरी नवरा मला अप्रिशिएट नाही करत आहे, कौतुक नाही करत आहे, सो ते डिमोरलाइज होतात. हेच उदाहरण आपण मुलांसाठी घेऊयात. बघा मुलं सकाळपासून उठतात, स्कूलला जातात, वेगळे स्पोर्ट्स असतील, आजकाल ट्युशन्स आहेत, आणि पॅरेंट्सला सगळ्यांना वाटतं माझ्या मुलाने हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, आणि आजकाल तर सोशल मीडियामुळे स्टेटसला टाकल्यामुळे माझा मुलगा हे का करत नाही, ही कंपॅरिझन खूप चालू झाली. ह्याच्यामुळे होतं कसं आहे, आपण विसरून जातो आपलं बाळ आहे कसं, त्याचे इनर टॅलेंट्स आहेत का, ते जर एकदा कळलं पॅरेंट्सला तर मला वाटत नाही कंपॅरिझन होईल. आणि बघा साहजिक आहे, मी म्हणणार नाही, हे ॲज अ पेरेंट मला पण वाटेल माझ्या मुलाने हे करावं, त्यावेळेला पॅरेंट्सला जेव्हा असं वाटेल ना, त्यांनी फक्त 2 मिनटं शांत बसावं आणि विचार करावा, मी काय करते, मी काय करतोय, आणि मला माझ्या मुलांकडून काय अपेक्षा आहे. तिथेच कंपॅरिझन ब्रेक केलं जाईल. म्हणजे मुलाचं इनर टॅलेंट ओळखा आणि त्यांना सपोर्ट करा. बरोबर, नक्कीच. कारण की काय होतं की या कंपॅरिझनच्या कॉम्पिटिशनमध्ये मुलावरती कुठंतरी बर्डन येते की तू हे कर, आणि त्याला टेन्शन वगैरे येतं. ठीक आहे, हे झालं बॅड कंपॅरिझन. पण आपण गुड कंपॅरिझन जर म्हटलं तर त्याचे काही एक्झाम्पल्स वगैरे सांगता येतील का? हो नक्कीच. बघा आता ज्यांना 2 मुलं आहेत, असं बऱ्याच वेळेला होतं की पॅरेंट्स लोक म्हणतात सेकंड चाइल्ड नेहमी हायपर ॲक्टिव्ह असतात, कारण ते मोठ्या भावा बहिणींकडे बघून शिकतं, कारण माहिती नाही तो भाऊ उडी मारते, मला आरामात उडी मारता येणार आहे, मला घाबरायचं कारण नाही. त्यावेळेला पॅरेंट्सला असं वाटतं की लहान खूप छान आहे किंवा हुशार आहे, हे 99% होत असतं. तिथे मी पॅरेंट्सला असं सांगेन की जेव्हा तुम्हाला असं वाटतं आहे तर तुम्ही ते गुड कंपॅरिझन करा. जेव्हा लहानाला तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं तेव्हा सांगा, अरे वा तू तो हे ताईसारखं आणि दादासारखंच करतोय. तेव्हा होईल काय, 2 फायदे होतील, मोठ्याला अप्रिशिएशन मिळेल, लहानालाही मिळेल, आणि मोठ्याला एक उमेद मिळेल. तर मग इथे तुम्ही कम्पेअर करा. इथे अप्रिशिएट केल्यामुळे मोठ्याला वाटतं अरे हो मी पण असंच करत होतं. पण जर चुकून तुम्ही असं बोललात, अरे लहाना तर किती छान करते, मोठ्याला काहीच येत नाही आहे, मला खूप वेळा सांगावं लागतं, हा किती फास्ट होतो, मग हे निगेटिव्ह झालं. म्हणून गुड कंपॅरिझन करा, पण वेगळ्या पद्धतीने थोडंसं करा की दोघं मुलं तुमची छान ग्रो होतील. आणि जर मुलं दोघं नसतील, एकच आहे, तर कंपॅरिझन करताना गुड कंपॅरिझन जर असेल तर मी सांगेल, सजेस्ट करेन की प्रत्येक वेळेला असं उदाहरण देऊ नका ती खूप छान करते मग तुला हे जमत नाही. नाही, सांगा अरे तुला तर हे स्पोर्ट छान येत आहे आणि ती डान्समध्ये छान करते, रे तुला आवडेल का डान्स करायला, असं विचारून बघा. त्यांचं म्हणणं काय ते ऐकून घ्या. असं कंपॅरिझन केलं तर मला वाटतं तिथे ते बॅड नाही होणार आणि ते बर्डन पण नाही येणार त्याच्यावरती. बरोबर. तर पॅरेंट्सना तेच विनंती आहे की कंपॅरिझन करताना थोडं गुड कंपॅरिझन करा, जेणेकरून बर्डन येणार नाही.